हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MHT CET 2024ची जी एक्झाम आहे तर ती स्टार्ट होत आहे 22 एप्रिल 2024 पासून. MHT CET PCB ग्रुपची एक्झाम स्टार्ट होत आहे. त्यानंतर आहे तुमचं PCM. मग MHT CET PCM आणि PCB ग्रुपची जी एक्झाम आहे ते देण्यासाठी तुम्ही आता पहिल्यांदा एक्झाम देत असाल. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एक्झाम देत असता तर तुम्हाला एक्झाम सेंटर असते दिलेलं, तर त्या एक्झाम सेंटरवरती नेमकी कशी प्रोसेस होत असते, तुम्हाला तिथं काय काय करावं लागतं हे माहिती नाही आहे. तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. त्यासोबतच तुम्हाला हॉल तिकीट तुमचे मिळालेले आहेत, ॲडमिट कार्ड, त्यामध्ये तुम्हाला टायमिंग दिले आहेत. बट नेमकं कोणत्या टाईमला तुम्हाला तिथं हजर राहणे आवश्यक असते, इम्पॉर्टंट असते, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याबरोबर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत MHT CET एक्झाम देताना, आणि कोणतंच डॉक्युमेंट मिस करायचं नाही आहे तुम्हाला. जर तुम्ही मिस केलं तर तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं असते लॉग टेबल. तुम्हाला लॉग टेबल माहिती असेल काय असते म्हणून, तर ते तुम्हाला इम्पॉर्टंट असते. तुमचे कॅल्क्युलेशन PCMची एक्झाम असो किंवा PCBची असो, तुम्हाला लॉग टेबल इम्पॉर्टंट आहेच. ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे का किंवा तिथं मिळतं ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. ते एकूण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. त्याआधी अगोदरच सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की MHT CET रिलेटेड अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला इथे मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी नक्की करून ठेवा पटापट. एकदम फ्रीमध्ये खाली बटन दिसत आहे तुम्हाला, आणि व्हिडिओ आताच सर्वीकडे शेअर करून द्या, आणि व्हिडिओला आताच सुरुवात तुम्ही इथं लाईक करून ठेवा. आपण व्हिडिओला इथं सुरू करूया. त्यात अगोदर आपण पहिला पॉईंट पाहूया, तो म्हणजेच की MHT CET 2024 एक्झाम सेंटरवरती प्रोसेस कशी होत असते. ठीक आहे, तर टोटल 4 स्टेप्स आहेत तुमच्या या प्रोसेसच्या, जे मी तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये एकदम सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, पहा इथं सर्वात पहिली तुमची स्टेप आहे ते म्हणजेच की एक्झाम सेंटर एंट्री. म्हणजे जो तुम्हाला इथं टाईम दिला आहे त्या टाईमामध्ये तुम्हाला काय इथं एक्झाम सेंटरवरती पोहोचायचं आहे, एक्झाम सेंटरवरती एंट्री करायची आहे. एक्झाम सेंटर म्हणजेच तुमचं जे इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला किंवा एखादं जे सुद्धा कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तुमच्या ॲडमिट कार्डवर तुम्हाला दिलं आहे, तर त्या कॉलेजला तुम्हाला काय एंट्री घ्यायची. एंट्री घ्यायची म्हणजेच तुम्हाला गेटमधून आतमध्ये जायचं आहे. ओके, आता पहा इथं छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला का सांगत आहे, कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टीच तुमच्या या प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, गेटमधून तुम्हाला कॉलेजमध्ये आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे, ओके. आता आतमध्ये गेल्यानंतर सेकंड स्टेप येते तुमची, ते म्हणजेच की डॉक्युमेंट्स अँड कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन. आता लक्षात ठेवा इथं 2 पॉईंट आहेत. डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट सोबत न्याल त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. ओके, त्यानंतर कॅन्डिडेट म्हणजेच तुमचा जो फोटो असेल तो इथं व्हेरीफाय होणार आहे, की नेमकं आधार कार्डवरचा फोटो असेल किंवा पॅन कार्डवरचा फोटो असेल तर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ॲडमिट कार्डवरती तुम्हीच आहात का, तुम्ही स्वतः ते दिसत आहात का, हे कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन इथं होत असते. कारण की बरेच जण इथं म्हणजेच अशा प्रकारचं काय करत असतात, फ्रॉड करू शकतात, की परीक्षा द्यायला दुसरं कोणी जात आहे. ओके, आणि ॲक्च्युअल मुलगा जात नाही आहे किंवा मुलगी जात नाही आहे, स्टुडंट जात नाही आहे, असं करत असतात. बट मला असं वाटतं तुम्ही नाही करायला पाहिजे. त्यासाठी हे कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होत असते. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हे 2 प्रोसेस इथं होत असतात तुमच्या एक्झाम हॉलच्या बाहेर, एक्झाम हॉलमध्ये एंट्री घेण्या अगोदर. त्यानंतरची पुढची प्रोसेस आहे तुमची, ते म्हणजेच की एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळते. आता महत्त्वाचं, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जेव्हा एंट्री मिळते, ते एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळताना तुमच्याजवळ जर समजा एखादा स्मार्टफोन तुम्ही सोबत नेला असेल किंवा कॉलेजची तुम्ही बॅग सोबत नेली असेल, तर माझ्या वेळेस चांगली फॅसिलिटी होती, की एक्झाम हॉलमध्ये आतमध्ये जाताना तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे तेच न्यायचं असते. बाकी जे आहे तुम्हाला सामान, म्हणजे तुमची स्कूल बॅग अलाऊ नसते, तुमचं इथं कॉलेज बॅग, स्कूल बॅग, त्यानंतर तुम्हाला इथं स्मार्टफोन आतमध्ये अजिबात अलाऊ नसते, ते तुम्हाला इथं बाहेरच ठेवावं लागते. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये इथं काय एंट्री मिळत असते. ठीक आहे, एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळाली की त्यानंतर तुमची जे एक्झाम आहे ॲक्च्युअलमध्ये कम्प्युटरवरती इथं काय सुरू होत असते. आणि महत्त्वाचं, या एक्झाम हॉलमध्ये जशी तुम्ही बोर्डाची एक्झाम दिली तसं तुम्हाला एका कम्प्युटरवरती बसवलं जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्हाला कोणाचंही कम्प्युटर इथं दिसणार नाही आहे. एक असं कंपार्टमेंट टाईप इथं असते, फक्त तुमचंच कम्प्युटर तुम्हाला दिसणार आहे एक्झामच्या वेळेस, इतर कोणाचं दिसणार नाही. हे पाहू शकता इथं असे कंपार्टमेंट टाईप इथं असतात. ओके, अशा टाईपचं माझ्या वेळेस सुद्धा होतं, त्यामुळे दुसऱ्याचं कम्प्युटर तुम्हाला नाही दिसणार. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्हाला एक इन्स्ट्रक्टर असणार आहेत तुमच्या एक्झाम हॉलमध्ये. इन्स्ट्रक्टर म्हणजे एक्झामिनर, जे की तुम्हाला इथं इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत, तुम्हाला एक्झाम कशी द्यायची, लॉग इन कसं करायचं, माऊस वगैरे सर्व ठीक आहे का चेक करायचं, हे सर्व तुम्हाला त्यामध्ये सवलती दिल्या जाणार आहेत. माऊस चेक करायचं, कम्प्युटर बरोबर चालते का चेक करायचं, त्यानंतरच तुम्ही प्रोसीड लॉग इन करू शकता. जर काही प्रॉब्लेम असेल तर
त्यांना तुम्ही एक्झामिनरना किंवा इन्स्ट्रक्टरला तुम्ही इथं सांगू शकता तुमच्या एक्झाम हॉलमध्ये, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीचं तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन तिथं मिळणार आहेत. तर ही झाली तुमची एक्झाम सेंटरवरची प्रोसेस तुम्हाला समजली असेल की कशा पद्धतीची प्रोसेस होत असते तुमची एक्झाम सेंटरवरती. आता आपण पाहूया की नेमकं तुम्हाला किती वाजता एक्झाम सेंटरवरती जावं लागणार, त्यानंतर सांगणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट कोणतं लागणार, ठीक आहे. तर पहा, अगोदर किती वाजता तुम्हाला इथं जायचं आहे एक्झाम सेंटरवरती ते मी तुम्हाला सांगतो. आता पहा, तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाण्यासाठी जे तुम्हाला इथं ॲडमिट कार्ड मिळालेलं आहे पाहू शकता. ॲडमिट कार्ड तुमचं आता सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे इथं पाहायचं आहे. ॲडमिट कार्डवरती काय पाहायचं, पहा तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. सर्वात पहिलं तुम्ही पाहायचं इथं की तुम्हाला डेट ऑफ एक्झामिनेशन कोणती आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशनचा टाईम कोणता दिलेला आहे, कारण की इथं तुमचे एक्झामिनेशनचे जे टाईम आहेत ते इथं 2 टाईपचे आहेत. पहिलं म्हणजेच की इथं मॉर्निंग सेशन आहे आणि दुसरं आहे इथं आफ्टरनून सेशन. जसं की पाहू शकता इथं तुम्हाला दिलेलं आहे, जसं की एक्झामिनेशन टाईम तुमचं इथं आता पाहू शकता 9 AM to 12 PM. आता 9 AM to 12 PM म्हणजे 3 तास हे जे तुमचे आहेत 3 हवर, यामध्ये PCBची या विद्यार्थ्याची काय एक्झाम होणार आहे ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे 9 वाजता, सकाळी 9 वाजता कम्प्युटरवरती तुमची एक्झाम लॉग इन केल्यानंतर स्टार्ट होणार आहे. लक्षात ठेवा, क्वेश्चन सोडवणे तुम्ही स्टार्ट करणार आहात, ठीक आहे. त्यानंतर आता त्याच्या अगोदरचे काही 2 महत्त्वाचे टाईम दिले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. पहा, खूप महत्त्वाचं सांगत आहे, कुठे स्किप करू नका व्हिडिओ. पाहू शकता, रिपोर्टिंग टाईम ॲट द CET एक्झामिनेशन सेंटर. रिपोर्टिंग टाईम तुम्हाला दिला आहे 7:30 मिनिटांनी, ठीक आहे. 7:30 सकाळी तुम्हाला इथं टाईम दिला आहे. आता हे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळं असणार आहे. म्हणजेच काय, 2 सेशन आहेत ना, तुमच्या सेशननुसार इथं डिफरंट टाईम आहे. त्यानंतर गेट क्लोजर टाईम. आता गेट क्लोजर टाईम 8:30 ठीक आहे, 8:30 म्हणजेच एक्झाम तुमची सुरू होत आहे 9 वाजता ॲक्च्युअलमध्ये आणि एक्झाम सेंटरचं जे गेट आहे ते क्लोज होण्याचा टाईम आहे 8:30 म्हणजे अर्धा तास अगोदर इथं गेट क्लोज होणार आहे एक्झामच्या. कारण की तुम्हाला तिथं बसवलं जाणार आहे तुमच्या एक्झाम हॉलमध्ये कम्प्युटरसमोर अगोदरच 9 वाजताच्या अगोदरच तुम्हाला वरती बसवलं जाणार आहे, ओके, त्याच्यासमोर. कारण की त्यावर तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील की कशी एक्झाम सोडवायची. इन्स्ट्रक्शन तुम्हाला त्या वरती दिलेले असतात एक्झामच्या अगोदर, ते तुम्हाला वाचण्यामध्ये टाईम दिलेला असतो. त्यामुळे तुम्हाला अगोदरच एक्झामच्या अगोदरच तुम्हाला अर्धा तास अगोदर च्या समोर बसवलं जाणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झामला हजर राहायचं आहे. कधी हजर राहायचं आहे, जो तुम्हाला इथं रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे ना, पाहू शकता CET एक्झामिनेशनचा सेंटरवरती जो रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे 7:30 तुम्हाला यामध्ये हजर राहायचं आहे कंपल्सरी. कारण की विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच तुम्ही तुमचा प्लॅन बनवून घ्या, जो तुम्हाला इथं टाईम मिळालेला आहे. लक्षात ठेवा, हा मॉर्निंग सेशनचा टाईम आहे, तुमचा आफ्टरनून सेशनचा टाईम इथं वेगळा असणार आहे. तुमच्या घरापासून तुमचं सेंटर किती दूर आहे हे तुम्ही पहा, ओके. आता महत्त्वाचं सेंटर तुम्हाला इथं काय खाली दिलं आहे, ओके. मी हे हाईट केलं आहे विद्यार्थ्याचं. इथं तुम्हाला सेंटर दिसते, कोणतं कॉलेज मिळालं आहे, किती दूर आहे, किती वेळ लागणार, कशाने तुम्ही जाणार आहे, कशाने ट्रॅव्हल करणार आहे, हे अगोदरच तुम्ही प्लॅन बनवून ठेवा. त्यानुसार तुम्ही रिपोर्टिंग टाईमला इथं हजर व्हा, ठीक आहे. आता 7:30 तुम्हाला इथं सांगितलं आहे किती हजर व्हावं लागणार आहे, ठीक आहे. आता गेट क्लोजर टाईम तुमचा 8:30 आहे. म्हणजेच असं समजा की 7:30 पर्यंत तुम्ही पोहोचाल किंवा 8 वाजेपर्यंत तरी तुम्हाला इथं कंपल्सरी पोहोचावंच लागणार आहे, जर तुम्हाला चांगल्या पद्धतीची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला पाहिजे व्हायची असेल तर, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा तुमचा टायमिंग असणार आहे तुम्हाला तिथं पोहोचण्यासाठीचा, ठीक आहे. तुम्ही तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुमचं टायमिंग इथं चेक करून घ्या, त्यानुसार तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे, ठीक. मी तुम्हाला प्रोसेस पण सांगितली कशी होत असते, तुम्हाला टायमिंग पण सांगितला किती वाजता जायचं. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स मी सांगतो, ओके, कोणकोणते सोबत न्यायचे, त्याबरोबर लॉक टेबलचं पण सांगतो तुम्हाला. पाहू शकता, तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आहेत. एक तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजे तुमचे जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला इथं सोबत न्यायचं आहे. कारण की हॉल तिकीट तुमचं जे असणार आहे ते PDF तुम्ही डाउनलोड केले आहे, त्या हॉल तिकीटची तुम्ही कलर प्रिंट काढा आणि कलर प्रिंट काढल्यानंतर तुमच्या हॉल तिकीटवरती जे तुमची इथं जागा असणार आहे एक रिकामी तुमचा फोटो चिटकवण्यासाठी, तिथे तुमचा फोटो तुम्ही चिटकवा, ओके, तुमच्या ॲडमिट कार्डवरती, हॉल तिकीटवरती, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सोबत न्यायचं आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुम्हाला दोनपैकी कोणतंही नेलं तरी चालणार आहे. आय थिंक आधार कार्ड सर्वांकडे असणार आहे आणि मला असं वाटतं जर तुमच्याकडे वेळ असणार की आधार कार्ड तुमचं अपडेटेड असलं तर फार चांगली गोष्ट आहे. कारण की मी तुम्हाला प्रोसेसमध्ये सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होत असते. कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन म्हणजे तुमच्या आधार कार्डवरचा जो फोटो आहे आणि जे तुम्ही आहात ते सेम तुम्हीच आहात का हे चेक केलं जाते. तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, ओके, जन्मतारीख हे तुमचं इथं चेक केलं जाते. आणि जर तुमच्याकडे वेळ
नसणार की अपडेटेड नाही आहे समजा, तर तुम्ही एक काम करा, आधार कार्ड सोबत न्या किंवा पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड तुम्ही इथं सोबत न्या किंवा अजून एखादं तुमचं व्हेरिफिकेशनसाठी तुमचं बँकचं पासबुक तुम्ही सोबत घेऊन जा, असो एक्स्ट्रा तुमच्याकडे, ठीक आहे. तुमचे पासपोर्ट साईज 2 ते 3 फोटो शिल्लक तुमच्याकडे असो ते तुम्ही सोबत घेऊन जा, ठीक आहे. म्हणजे रिक्वायर्ड असो किंवा नसो, पण तुम्हाला हे इम्पॉर्टंट सोबत न्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. जे मी तुम्हाला इथं सांगत आहे ते कंपल्सरी तुम्ही सोबतच न्या, ठीक आहे. त्यानंतर वॉटर बॉटल, पाण्याची बॉटल तुम्हाला सोबत नेणे खूप महत्त्वाचं आहे. आताच्या कंडिशनला जशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये कंडिशन आहे उन्हाची, त्यामुळे स्वतःची केअर करणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून वॉटर बॉटल, पाण्याची बॉटल तुम्ही इथं 100% सोबत न्या, ठीक आहे. त्यानंतर पेन आणि पेन्सिल तुम्हाला सोबत न्यायचं आहे. पेन आणि पेन्सिल का सोबत न्यायचं आहे? कारण की तुम्हाला तिथं पेजेस मिळणार आहेत ब्लँक, म्हणजे रिकामे खाली पेजेस तुम्हाला मिळणार आहेत. कशासाठी? तुमचा फिजिक्स असो, केमिस्ट्री असो किंवा बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स असो किंवा PCBM किंवा PCB असो, तुम्हाला तिथं रफ वर्क करण्यासाठी, कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तुम्हाला ब्लँक पेजेस मिळत असतात तिथं. त्यामुळे पेन आणि पेन्सिल तुम्ही कोणतेही एक सोबत नेऊ शकता, तिथं एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला अलाउ असते, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे सोबत न्यायचं तिथं कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला आता अंडरटेकिंग फॉर्म असतो एक, ठीक आहे. अंडरटेकिंग फॉर्म म्हणजेच काय? जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये तुमचं नाव, फोटो, सिग्नेचर किंवा अजून कशामध्ये जेंडरमध्ये काही मिस्टेक असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा जेंडरमध्ये अजून काही मिस्टेक असेल, तर हे तुम्हाला जर मिस्टेक असेल तर तुम्ही काय करा, तुमच्या साईनमध्ये मिस्टेक असेल, फोटो ब्लर असेल, तर तुम्ही अंडरटेकिंगचा फॉर्म नेऊ शकता की अशा पद्धतीची ॲडमिट कार्डमध्ये मिस्टेक आहे, त्यामुळे तुम्ही तो अंडरटेकिंगचा फॉर्म तुम्ही नेऊ शकता. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तो फॉर्म दिलेला आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं तुम्ही फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही तो सोबत नेऊ शकता जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये मिस्टेक असेल तर, ठीक आहे. नाहीतर नाही नेला तरी चालणार आहे, ठीक आहे. ओके. त्यानंतर पाहू शकता आता महत्त्वाचं लॉक टेबलचं सांगतो तुम्हाला. तर लॉक टेबल तुम्हाला सोबत न्यायचा का? तर लॉक टेबल तुम्हाला सोबत नेण्याची गरज नाही आहे. तुमच्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला लॉक टेबल इथं मिळणार आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे नो टेन्शन, तुम्हाला लॉक टेबलची सुविधा तिथं अवेलेबल असणार आहे. लॉक टेबल तुम्हाला सोबत नेण्याची तर गरज नाही आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. MST CET एक्झाम देण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कॉमेंट्समध्ये सर्वांनी इथं यस नक्की लिहा, जेणेकरून मला इथं समजणार आहे. आणि आतापर्यंत व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्ही खूप लकी आहात, कारण की एवढी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे तिथं पोहोचली. आता तुमचं काम आहे तुमच्या फ्रेंडपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवणे. त्यासाठी व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.